साखरेचे दर गगनाला भेटताना आपल्याला पाहायला मिळत आहे. साखर तब्बल 75 रुपयापर्यंत पोहोचलेली आहे आणि या संदर्भात आपल्या सोबत शेतकरी नेते रवी मोरोजी सर आहेत. सर, काय सांगाल? खरं तर साखरेचा दर मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे, मात्र शेतकऱ्यांना तो दर मिळताना पाहायला मिळत नाही. गेले 8-10 दिवसामध्ये साखरेचे दर हे वाढायला लागलेले. कारण की सरकारने किंवा याच्यावर कुठल्याही प्रकारचं नियोजन झालं नाही आणि इथेनॉल निर्मिती जास्त झाली. साखरेचं ऊसाचं उत्पादन पण घटलेलं आहे. लोक ऊस शेतीपासून लांब चाललेत, कारण की ऊस शेती ही परवडत नाही. आपण जर बघितलं, खताची एक गोणी आणि 1 टन ऊसाचा भाव एकच सारखाच झालेला आहे. 3,000 रुपये ते 2,500 रुपये आम्हाला टनाला भाव मिळाला आहे. त्याच्यात काहीच उरत नाही. आपली मजुराचे रेट जर बघितले आपण, तर ते गगनाला भेटलेले आहे. शेतकऱ्याला काही उरत नसल्यामुळं आता ही आनंदाची बातमी तशी साखर ही 100 रुपये किलो झाली पाहिजे. जी उद्योगाला तुम्ही साखर वापरता, ही 85% साखर ही उद्योगाला वापरली जाते आणि 15% साखर ही घरगुती वापरायला वापरली जाते. तर जी उद्योगाला साखर वापरली जाते ती सुद्धा घरगुती कमी रेटमध्येच तुम्ही विकताय. तुमची कोको कोला असन, कॅडबरी असन, अनेक कंपन्या असत्या, मिठाईच्या कंपन्या असत्या, यांना सुद्धा तुम्ही 30 रुपये किलो मध्ये साखर विकताय. तर शेतकऱ्यावर ह्यो मोठा अन्याय होतोय. शेतकऱ्याला 6 ते 7,000 रुपये जर टनाला भाव मिळाला तरच आज शेतकऱ्याला कुठंतरी 2 पैसे त्या ऊसामध्ये राहणार आहे. त्याच्यामुळे ही जी दरवाढ झाली याचा फायदा कारखानदारांनी शेतकऱ्याला सुद्धा दिला पाहिजे. शेतकऱ्याला सुद्धा रेट वाढून दिला पाहिजे. कारण की जर त्यांनी रेट वाढून नाही दिला तर शेतकरी सुद्धा येणाऱ्या काळात उठाव केल्याशिवाय राहणार नाही. आणि साखर कमीत कमी जर म्हणलं तर 5,000 रुपये टनाला भाव हा मिळालाच पाहिजे. तर कुठंतरी शेतकरी यामधून सावरण ऊस शेतीकडे परत शेतकरी वळण. नाही तर ऊस शेतीपासून हा शेतकरी दूर दूर होत चाललेला आहे. येणाऱ्या काळात तुम्हाला साखर 100 नाही 200 रुपये दिले तरी मिळणार नाही. तुम्हाला सारी साखर बाहेरच्या देशातून आयात करावं लागेल, कारण की आम्हाला काही परवडत नाही ऊस शेती करायला. खरं तर साखरेचे भाव वाढतात आहे, मात्र कुठंतरी त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो आपल्याला पाहायला मिळतोय. शेतकऱ्यांना फायदा ह्यो कारखानदारांनी आता दिला पाहिजे. आता ज्या ज्या कारखान्यांकडे स्टॉकची साखर आहे, ज्या ज्या कारखान्यांकडे जे कारखाने आता विकू राहिलेत, त्याचा फायदा आता आपण काल परवा बघितला असेल. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने 4,000 रुपये भाव केला. त्यावेळेस साखर 60 रुपयावर गेली होती. तर मला आता असं वाटतंय, सोमेश्वर सारखे कारखाने किंवा जे सक्षम कारखाने हे तर निश्चितच आता या चालू वर्षी भाव वाढून देतील आणि कारखानदारी सुद्धा थोडी तोट्यातच चालली होती. म्हणून आता येणाऱ्या काळात साखरेचे भाव हे वाढल्याने सरकारने हे 2 टप्पे केले पाहिजे. उद्योगाला वापरली जाणारी साखर ही वेगळ्या भावाला किमतीला विकली पाहिजे आणि घरगुती वापराला जी साखर वापरायची आहे ती वेगळ्या किमतीला विकली पाहिजे. असे 2 टप्पे केले पाहिजे, तेव्हा याच्यात सुधारणा होईल. खरं तर साखरेचे भाव वाढण्यामागे प्रमुख काय कारण आहेत असं तुम्हाला वाटतं? साखरेचे भाव, साखरेचं पीक, ऊसाचं पीकच कमी झालंय ना. ऊसाचं पीक कमी झालंय.
आणि कुठं आकडेवारी घेण्यात आली नाही आणि इथेनॉल निर्मिती वाढलेली आहे. याचे सगळ्याचे परिणाम हे आजच्या या साखर दरवाढीवर झालेले. पण हे हे आम्ही याचं स्वागत करतो शेतकऱ्यांमधून, ही जी दरवाढ झाली आहे. खरं तर अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वात जास्त कारखाने आहेत. मात्र कुठं कारखाने असले तरी शेतकऱ्यांना जो ऊसाला त्याचा दर मिळणं अपेक्षित आहे, तो कुठेही दर कारखानदार देताना आपल्याला पाहायला मिळत नाही. सर्व कारखानदार हे वेगवेगळ्या पक्षात आहे, पण ज्या वेळेस शेतकऱ्याला भाव द्यायचा वेळ येते ना, त्यावेळेस हे सर्व एकत्रित येतात आणि संगनमत करून शेतकऱ्याच्या असंघटितपणाचा फायदा घेऊन हे शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात लूट करायचा प्रयत्न करतात. पण येणाऱ्या काळात शेतकरी सुद्धा जागृत झालेला आहे. ही शेतकऱ्याची जी लूट होऊ राहिली, ही लूट थांबवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. आणि जे गेल्या वर्षीचे साखरेला भाव मिळू राहिलाय आत्ता, ते सुद्धा रेट आम्ही भाव फरक म्हणून ह्या वर्षी घेणारच आहोत. आणि चालू वर्षाचा सुद्धा आमची मागणी ही 7 ते 8 हजार रुपये टनाला असणार आहे. खरं तर तुम्ही बघू शकता, शेतकरी साखरेचे दर वाढले असताना शेतकऱ्यांनी याचं कुठंतरी स्वागत केलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या ऊसाला देखील चांगला योग्य दर देण्याची मागणी मोरे साहेबांनी आपल्या इथे केली आपल्याला पाहायला मिळत आहे. पोपटटेकर, राहुरी, अहिल्यानगर. तुमचं नाव सांगा आणि साखरेचे जे वाढते दर आहे, त्याचे दर वाढण्याचे कारण काय आहे? माझं नाव सुरेश भानुदास करपे. साखरेचे दर वाढण्याचं कारण म्हणजे साखर जे उत्पादन आहे ते कमी झाल्यामुळं आणि इथेनॉलची निर्मितीमुळं साखरेचं उत्पादन पाहिजे त्या प्रमाणात झालं नाही आणि पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं ऊसाचं क्षेत्र घटल्यामुळं साखरेचं प्रमाण कमी झालेलं आहे, त्यामुळं भाव वाढलेले आहे. खरं तर हे भाव आता किती वाढू शकतात अंदाजे काय सांगता? हे भाव म्हणजे भविष्यामध्ये 100 रुपये किलोपर्यंत जाऊ शकतात. नेमकं हे साखरेचे दर वाढण्यामागे कारण काय आहे? कारण म्हणजे एक तर ऊस क्षेत्राखाली जे क्षेत्र पाहिजे होतं ऊसाखाली, त्याचं प्रमाण घटल्यामुळं ऊसाचं टनेज हे कमी झालं आणि इथेनॉलची निर्मितीमुळं ऊसाचं साखरेचं जे प्रमाण आहे ते कमी झाल्यामुळं साखर निर्मिती कमी झाली आणि त्यामुळं साखरेचं उत्पादन कमी झालं.